त्या दगडावरती आपल्या महाराजांचं 32 मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो वजनाचं सिंहासन होतं. हे पंचधातूची मेघदूत. आता ज्या आपण राज्याभिषेकाचे छायाचित्र पाहतो ते याच ठिकाणचं आहे. महाराज राजगादीवरती बसलेले आहेत. त्या राजसदरेमध्ये आजूबाजूला प्रजा आहे आणि त्या छायाचित्रामध्ये एक परप्रांती आपल्या शिवाजी राजांना टोपी काढून मानाचा मुद्रा करतो बघा. म्हणजे इंग्रज वकील शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला या रायगडावरती आले होते. तर त्या इंग्रज वकिलाने आपल्या शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक कशा प्रकारे झाला तो त्याने आपल्या रोजनिशी डेली डायरी मध्ये लिहून ठेवला होता. त्याच्या त्या रोजनिशीच्या प्रती आपल्याला बीबीडी मध्ये वाचायला मिळतात की बीबीडीचा लॉंग फॉर्मॅट बॉम्बे बुक ऑफ द डगलस. ऑक्झिडन लिहितो की छत्रपती शिवाजी राजांच्या शिवराज्याभिषेकाची तारीख होती 6 जून 1674 आणि त्याचीच मराठी तिथी होती की श्रीन रूप शालिवान शक्य 1596 आनंद नाम संवत्सर चालू असताना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला सकाळी पहाटे 5 वाजता महाराज सिंहासनावरती विराजमान झाले. सिंहासनाच्या उजव्या आणि डाव्या साईडला अष्टप्रधान मंडळांची उपस्थिती होती. 78 वर्षाच्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या राज्याभिषेकाला उपस्थित होत्या. राजाराम महाराज संभाजीराजे या राज्याभिषेकाला उपस्थित होते. त्या दिवशी मात्र महाराज कुठल्याही देवदेवताला विसरले नाही. सकाळी पहाटे राजवाड्यामध्ये स्नान केलं, शुभ कपडे परिधान केले. महाराज निघून जगदीश्वराच्या दर्शनाला गेले. या दरबारामध्ये किमान राज्याभिषेकाला 6000 लोकांची उपस्थिती होती. पैठणी कापडाने मखमली पडद्याने हा दरबार सजवला होता. त्या 6000 लोकांच्या मनामध्ये काय हालचाल चालू असेल, मखमली पडद्यामध्ये, पैठणी कापडामध्ये, मशालीच्या उजेडामध्ये ती 6000 लोकांची हालचाल काय असेल याची आपण थोडी कल्पना करूया. आणि महाराज जगदीश्वराचं दर्शन घेऊन आई भवानी मातेला नतमस्तक होऊन शिरकाई मातेला साष्टांग घालून याच नगारखान्यात प्रवेश करणार. तर त्या ठिकाणी काही पंचार्थी स्त्रिया घेऊन उभ्या होत्या. राजांची दृष्ट काढण्यात आली, राजांना ओवाळलं गेलं आणि अवघे राजे दरबारामध्ये प्रवेश करणार. तर या बसलेल्या 6000 लोकांनी उठून आपल्या छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा केला आणि तोच मुजरा घेत घेत महाराज आपले सिंहासनाकडे निघालेले. आपल्या राजाची चाल सिंहासारखी होती आणि सर्वप्रथम महाराज त्या पहिल्या पायरीजवळ पोहोचले आणि 2 मिनिटं त्या ठिकाणी थांबले. तिथूनच आपल्या छत्रपती शिवाजी राजांनी ते 32 मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन पाहिलं आणि आपल्या राजांचं हृदय भरलं. या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपल्या राजांचं हृदय भरण्याचं कारण तरी काय होतं. तर राजाने एक नजर आपल्या आऊसाहेबांकडे फिरवली आणि एक नजर या भरलेल्या राजसदरेमध्ये फिरवली. तर या राजसदरेमध्ये महाराजांना काही विधवा माता नजर येत होत्या. राजांनी आऊसाहेबांकडे नजर, राजांचं हृदय भरण्याचं कारण होतं की पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेला माझा मुरार बाजी आणि घोरखिंड सर करताना पडलेला माझा प्रतापराव गुजर. महाराज लाखाचे पोशिंदे तुम्ही, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगायला पाहिजे असं म्हणणारी बाजीप्रभू देशपांडे. आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं म्हणणारा तो तानाजी मालुसरे. नेसरीच्या किंडीत नुकताच मारला गेला माझा प्रतापराव गुजर. असे असंख्य मावले या राजसभेमध्ये महाराजांना त्यांना त्यांची उपस्थिती दिसत नव्हती. म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं हृदय भरून होतं. सिंहासनाच्या उजव्या साईडला बसल्या आऊसाहेबांना राजांनी पाहिलं. आऊसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाच्या अश्वांची झाड होती. कारण का की आऊसाहेबांनी लहानपणी शुभाचं स्वप्न पाहिलं होतं की शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणारा बाल शिवाजी आज 32 पण सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणार आहे. किती धन्य झाली असेल ती माता, काय वाटलं असेल ते मातेला. गागाभट म्हणतात की महाराज सिंहासनाची घटका भरण्यात तुम्ही सिंहासनावरती आरूढ व्हा. सिंहासनाच्या मागच्या साईडला 4 पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरी चढतात या भरलेल्या राजसभेमध्ये नक्कीच महाराज आपल्या आऊसाहेबांना उद्देशून म्हटले असतील की मा साहेब आम्ही आमच्या हिंदवी सुवर्ण सिंहासनाच्या पायऱ्या चढतात, आमचे मावळे ठेवतात. अरे या पोरांच्या जीवावरती, या मावल्यांच्या जीवावरती आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अशी जीवाभावाची व्यक्ती या राजसभेमध्ये कुठे उपस्थित दिसत नाही. मा साहेब आम्ही आमच्या हिंदवी सुवर्ण सिंहासनाची पहिली पायरी चढतो ना, हा माझा मुरारबाजी, दुसरी पायरी तानाजी मालुसरे, तिसरी पायरी प्रतापराव गुजर, चौथी पायरी बाजीप्रभू देशपांडे असं म्हणत महाराज सिंहासनावरती आरूढ झाले. उजवा गुडघा सिंहासनावरती टेकवला, पुरेकडे तोंड केले. अवघा दरबार उठून राजांवरती फुलांचा वर्षाव, सुवर्ण सोन्याचा वर्षाव कुर्ला का मागून एका बुर्जुकदाराने ललकार दिली. काय ती मी देतो, तुम्ही सर्वांनी जोरांनी जय म्हणायचं.
महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार वंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 300 वर्ष आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. ही सिंहासनाची जागा आणि हाच तो राज दरबार आहे. हा नगारा आहे.